तुम्ही किती किती आणि काय काय बघशाल? ह्या बघा वेळ पण आहे माझ्याकडे आणि आवडीचंच काम आहे. आता निशी 2 दिवसांनी मुंबईत जाईल. ओवी पण तिचं काम आणि क्लास याच्यात गुंतलेली असतात. तुम्ही एकदा कामावर गेलास ना की थोड्या वेळाने घर खाऊ कुठता. म्हणून मग असं वाटत होता की तेवढाच कामात मन सुद्धा रमत आणि 4 पैसे सुद्धा येतात. मी चहा आणते तुमच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आता विरंगुळायचं म्हणत असाल तर ठीक आहे, पण जास्ती मेहनत घेऊ नका त्याच्यासाठी. तुमका त्रास नको म्हणून म्हणत होता. मी बघते गावामध्ये मशीन कुठेतरी. रे कोणी तू काय करता? कसला आवाज चाललाय या? अरे थांबा थांबा. आई अगं हो, काय झालं तुला? आता का त्रास देतेस? आम्ही काय केलं आता? काय? अगं आम्ही काय केलं आता? काय झालं? रे यो आवाज कसलो हा? उमाईली काय हा? उमाईली काय? तू असताना ए नाही म्हणजे तू असताना उमा वहिनी कशा घेतील हाय सर? ते भाऊजी मशीनवर काहीतरी काम करत असतील. यांचं आणि मशीनचं काय संबंध हा? तर ते आम्हाला काय माहित? अरे बाबा काय? बाबा मला म्हणाले दादा मामाच्या खोलीत जे मशीन आहे ना ते खाली आणून दे, माझं अर्जंट काम आहे. म्हणून मी फक्त ते मशीन त्यांना खाली आणून द्यायला मदत केली. बाकी आम्हाला काय माहित नाही. आम्हाला काही माहित नाही. हा कळलं. तर यांनी ना मशीन कशा खाली आणला ना ताच जाऊन बघताय मी. ओ काय चाललंय काय तुमचं? मी तुमच्याशी बोलताय. हो काय चाललं? हो थांबा. काय विचारते मी? काय चाललंय हा? अगे हे काय ना लाली, मला आधी नोकरी मिळाली होती ती तू करू दिली नाहीस. घर मिळालं होतं तिथे तू आली नाहीस. आता कसं झालंय ना लाली, मला ना एक नोकरी मिळाली म्हणजे त्यांना पिशव्या शिवून द्यायच्यात. घर बसल्या काम आहे म्हणजे ते म्हणतात ना वर्क फ्रॉम होम. पगार थोडाच मिळणार आहे पण तरी पण मी हो म्हटलं. अगं ते उद्या बघणार आहेत मला पिशव्या खरोखर शिवता येत आहेत की नाही म्हणून सराव करतोय. कसं ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट यु नो. उद्या परीक्षा आहे माझी. परीक्षा? कसली परीक्षा? हा हे बघा तुमचं काम वगैरे काय आहे ना तर सगळं ठीक आहे पण ही मशीन दादाच्या खोलीमध्ये होती ना मग तिकडेच बसून काम करायचंच ना. काय नाही लाली, आपण आहोत इथे आश्रित. तुला काही वाटत नसलं तरी मला त्याची जाणीव आहे. वर दादा वहिनींच्या खोलीत पण आपण कब्जा करायचा नाही. नो नो मला नाही पटत. लाली 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 प्लीज, तुझ्या जर शंका संपल्या असतील तर मी काम करू प्लीज. बंधू मामा, हा आपली आयडिया नीट काम करेल ना रे? रे करणार म्हणजे 100% काम करणार. अरे बाबा तुझ्या आवशीची ना नस नस मका माहीत. तर तूच मका सांग, तुझ्या बाबांका जर खरंच काम मिळालं असता तर तुझ्या आईने म्हणजे माझ्या लालित आईने ह्यो त्रास सहन केला असता नाही ना? मग आता बघ उद्या लालित आई काय गोंधळ घालतात.
नाही मला जरा टेन्शन आलंय. म्हटलं सगळं नीट नाही झालं तर. अरे होणार बाबा, सगळं नीट होणार. तू कशाक विचार करतोस एवढा? आम्ही असाव ना मग हे. हो. पाणी पितस? हा नाही. हो बस करा ना आता तुमचं काम. काय चाललंय यांचं ना काय कळतच नाही. देवा, अहो बंद करा आता. कान फुटले माझे. पुढं अजून थोडं कान माझे. पुढं बंद करा. हो मी काय बोलताय तुमचं? किती वेळ चालू राहणार आहे तुमचा या? ओ मी काय विचारतेय? किती वेळ चालणार आहे तुमचा या काम? लाली काय बोललीस मला तू? अहो किती वेळ चालणार आहे तुमचा या काम? माका झोप येत नाही. काय बोलतेस लाली तू? अगं माझं पण नाईलाज आहे ना. मला सराव करायचा आहे ग. मला ते काम मिळवायचं ना लाली. म्हणून मला काम करावं लागणार ना रात्रभर. तेवढाच माझा हात साफ होईल ना. तू 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 झोप ना शांतपणे. झोप. बंद करा. एवढ्या आवाजात बघा झोपूक सांगताल. डोका फिरला काय तुमचा? हा डोका फिरला? एकतर ना दिवसभर काम करून मी दमलंय आणि ह्या तुमच्या मशीनची कटकट सुरू आहे. अगं अशी काय करतेस लाली? मला सांग, उमा वहिनी दिवसभर काम करून रात्री शिवणकाम करायच्या. तू तर हक्काने त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला द्यायचीस. पण कधी उमा वहिनी दादा ही काय कटकट आहे असं म्हटल्याचं मला तरी नाही आठवत. तू झोप. हो बस करा आता. ह्या मशीनचा पट्टो चालू आहे ना तेवढा बसा. हा तुमच्या तोंडात आवर घाला आता. हो माका झोपूचा. हे बघ लाली, मला हे काम करायचंय. मी काय म्हणतोय लाली, तू ये इथे बस माझ्या बाजूला. याची माझ्याकडे बघत बस. म्हणजे ना तुला पण सराव होईल. आणि मग ना आपण दोघं हे काम करूया. मग आपल्याकडे पैसे येतील. आपण छानसे घर बांधूया आणि आपला संसार सुखाने पुन्हा सुरू करूया. कसं वाटतं? मग ह्या संसाराचा काय करायचा? एवढी संपत्ती त्याचा काय करायचा? अगं ही संपत्ती तर आहेच, पण ही संपत्ती संपली तर काय करणार आपण? म्हणून हे काम करायचंय. तुम्हीच करा काय ता. माका हौस नाही काम करायची. आता बंद नाही ना केला तर बघा मी काय करीन ता. काय 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 करणार? काय तू काय करणार आहेस? मला घरातनं बाहेर काढणार आहेस का ही मशीन घरातनं बाहेर काढणार आहेस? अरे तू काढून तर दाखव, मग मी बघतो. काय करणार तुम्ही? सांगा काय करणार? आता बघा बंद नाही ना झाला तर मी उद्या सकाळी काय करीन बघा. अरे दाखव ना करून, मी पण बघतो. बघा आता काय करताय ना आज बघा. हे बघ, आवाज बंद करा. गा बसा. जास्त बोलू नका. झोपू द्या बघा. शांतपणे झोपू द्या बघा. हे बघ, जास्त बोलू नका आता तुम्ही. गा बसा. ए लाले डोकं फिरवलंय माझा मगासपासनं. काल फुटले माझे. म्हणजे ही मशीन उद्या सकाळी बाहेर जाणार. मिशन मशीन सक्सेसफुल. अरे बंद करा ना. माझं कान फोडून टाकलं या माणसाने. जीव काढलाय नाही. मग काय? अगं जुन्या काळातलं मशीन आहे, जड तर असणारच ना. अगो हे ना शिलाईचं काम घेऊन गेलाय. ते परत यायच्या आत ना ही मशीन भंगारवाल्याक विकूक वही आपणाक. आपण लालिताई भाऊजींना काम करायचं होतं ना.
करू दे काम. माझे ना कान गेलेत कान. माझ्याकडे खूप पैसा हा. बघून घेईन मी नंतर काय. अगो चारू, मी काय म्हणतोय, त्या नाकावरचा ना भंगारवाल्यात बोलवून आणा. जा पटकन जा. मी आणायचं काय मी? अगो या वयात काय आता मी पळत पळत जाऊ काय ते का आणू? जा लवकर. आज ना या मशीनीचा सोक्ष मोक्ष लावून टाकताय मी. हा जा आण जा लवकर. लवकर जा. हा हा त्याला टाकून. अगो बाय, दमलंय मी दमलंय. हाय गो, एवढा जड आणा या मशीन. कशात ठेवायचा या सगळा जुना? मावशी, तुझी मशीन विकायला काढतात वाटतं. आय 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 आय. होय रवली चारू, हा हे काम धड नीट तुमचं नाही का? आई अगं, काय मशीन का बाहेर आणून ठेवलीस तू? या मशीनचे ना या घरातले दिवस भरले हत. हा विकूसाठी आणली हा, कळला? हो अगं, पण बाबांना सांगितलंयस का तू? त्यांचं काम आहे ना, तर मशीन नसेल तर काम कसं करतील ते? या बघ, त्यांनी ना या मशीनवर काम करू नये ना म्हणूनच विकताय मी, कळला काय? ही बघ चारू घेऊन आली त्या बंगारवाल्यात. हा या दादा. काय ऐकायचंय? ही मशीन. ही मशीन ही मशीन हा सांग मका याचे किती देशील? हा 200 देईल. ए बाबा, ही मशीन साधी सुधी नाही हा, लोखंडाची हा. तिघांका उचलत नव्हती आता. हा नक्की किती देणार आता बोल? हो नाली आत्या, हे मशीन जुनं आहे. खरं तर आपणच त्यांना वर पैसे द्यायला हवे, हे मशीन घेऊन जायचे. 200 देतात तर घेऊन टाका 200. अगं लालिता, काय करतास तुम्ही? दायचीची मशीन नाही. तुमच्या बाबांच्या आठवणीत इतकी वर्ष जपून ठेवलं ना त्यांनी, तू भंगारात विकतास? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे तुझा ना काही एक संबंध नाही. हा तू बोला नको. आणि बाबा माझे होते, हा आई पण माझी होती, आणि या घर पण आता माझा. तेव्हा या घरातल्या सगळ्या वस्तू ना त्या पण माझ्याच हत, कळला काय? त्याचा काय करायचं ना, आता माझा मी बघेन. माझ्या डोक्याची कटकट जाणार असतात ना तर मग 100 रुपये पण पुरतील. हा ए चालतील 200 रुपये, जा घेऊन. हे काय 200 रुपये? माका ना या घरातली अडगळ आणि अडचण काही एक नको. जा घेऊन जा. ए नाही, माझी मशीन काय करता माझ्या मशीनचं? मला काय भेटायचं? कापली मी ती बंगारवाल्यात. चला. विकली? काय करता? ए देवा, अरे काय बाई आहे, जिथे कुठे असशील तिला बघ रे देवा. अशाच नाटका करता इतके? दादा दादा ऐका ना, थांबा जरा. तुम्ही मशीन घेऊन काय करणार असास? काय म्हणजे दुसऱ्याला विकणार? विकणार काय बसा ना. काय करता?
कांता भाऊजी जरा शांत मी बोलते यांच्याशी थांबा दादा हे बघा तुम्ही विकणारच असाच ना मग माका देशाल मी घेते ही मशीन विकत तुमका कशाक कशाक म्हणजे मी हात जोडते तुमच्या समोर दादा आमच्या दायचीची मशीन आहे त्याची शेवटची आठवण अहो ताई 200 रुपये मोजून मी ही मशीन घेतली पण असं कसं देऊ तुमका सांगा बरं 200 रुपये मी घेते ना तुमका दया दाखवा माझ्यावर दादा अहो ताई जर ही मशीन मी तुम्हाला दिली तर मी काय करू ह्यात माझा काय फायदा बरं तुमचा फायदा तुम्ही 200 रुपयात घेतलात ना ही मशीन मी तुमका 300 रुपये देते मग तर चालत अहो तरी पण माझं नुकसानच आहे ना एक काम करा 1000 रुपये लागतील चालेल का तर मी थांबतो नाहीतर मी जातो हो थांबा 1000 रुपये एवढे पैसे नाही आता माझ्याकडे तर थोडे कमी करतास 1 रुपया बी कमी नाही करणार दादा एक काम करतास तुम्ही माका ही मशीन भाड्यान देतास माका ना या मशीनीवर काम करूची सवय आहो मी तुमका दर महिन्याचा भाडा देत जाईन या मशीनीचा मग तर चालत अहो ताई मी एका हाताने घेतो आणि दुसऱ्या हाताने विकतो एवढं सरळ काम आहे माझं हे भाड्याने वगैरे देणं ना मला नाही जमणार ए बाबा हे घे हे धर बस झाले की अजून देऊ हो खूप झाले एवढे बस झाले ना झालं ना तुझं काम हा माझा वाटेक लाग चल आजपासून ही मशीन आमची अरे हा काय वेगळाच ज्या घरातल्या लोकांनी ही मशीन मला ऐकली आता त्याच घरातले लोक ही मशीन 5 पट पैसे देऊन माझ्याकडून घेत आहे कसला घाट्याचा सौदा करताय अशी गिराईक जर मला रोज भेटली ना तर मी वर्षभरात बंगलो बांधेल हो का अरे पण तुझा हा सौदा घाट्यातच गेलाय म्हणजे कसं आहे ना ही मशीन 1000 काय 10,000 1 लाखात जरी मागितली असतीस ना तरी आम्ही तुला 1 लाख दिली असती मग आता मला सांग लाखाची वस्तू तू आम्हाला 1000त विकलीस मग तुझा सौदा घाट्यात गेला की नाही लाख मशीनीचे 1 लाख माका काही समजतच नाहीये मी सांगतो माका सांग तुझी आऊस गेली बिचारी अरे तिच्या हाताच्या जेवणाची चव तुला विकत घेता येईल छे नाही नाही ना तशीच ही आठवण आमच्या आईची लाख मोलाची आता माका सांग घाटो झालो की फायदो याची किंमत तर कोणच लावू शकत नाही अहो ज्या बायकांनी मशीन 200 रुपये दिलेली त्यांना काय खूप लागलाय काय ये ए बाबा तुला तुझे पैसे मिळाले ना चल 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 निघ चल निघ निघ या तुमचं सामान आणि वाटेक लाग चल. बंद भाऊ एवढे पैसे कशात वहिनी भाऊजी म्हणतात तसं ह्या मशिनीसाठी लाखो रुपये द्यायला सुद्धा मी तयार होते
कारण ह्या मशीनीची खरी किंमत आपणाकच माहित आहे. म्हणून आजपासून ही मशीन तुमची आहे. होय, आणि आता याच्यावर कोणी हक्क सांगू शकत नाही. नाहीतर जन्मभर तिका त्रास देणाऱ्यांनी तर ती गेल्यावरच तिच्या आठवणी भंगारात विकून काढल्याने. मारांदे, मुख्य म्हणजे वहिनी, ही मशीन आता तुमच्याकडे राहा. तुम्ही वापरलीत ना, राहायच्या आत्म्यात शांती तरी मिळाल.